नमस्कार. आजचा विषय आहे क्रांतीवीर उमाजी नाईक. क्रांतीवीर म्हटलं की तो जोश, रक्त, तलवार आणि स्वराज्यासाठी युद्ध, त्याचबरोबर इंग्रज आणि इंग्रजांविरुद्ध उठवलेला आवाज सहज आपल्या लक्षात येतो. उमाजी नाईक हे एवढे मोठे क्रांतिकारक होते की सगळ्यात पहिल्यांदा त्यांनी इंग्रजांविरुद्ध लढा केला, आवाज उठवला, आपल्या स्वातंत्र्यासाठी लढले. रामोशी घराण्यातून आले होते, परंतु लहानपणापासून चंचल, हुशार आणि शरीरानेही धष्टपुष्ट अशी त्यांची प्रतिकृती होती. त्यांना हा वारसा वडिलांकडून मिळालेला होता. छत्रपती शिवाजी महाराजांना नजरेसमोर ठेवून त्यांनी स्वातंत्र्याचा प्रत्येक लढा लढला. आपल्याला एक गोष्ट जाणवते का? छत्रपती शिवाजी महाराज प्रत्येक गोष्टीमध्ये कुठे ना कुठेतरी त्यांचे विचार हे दडलेले आहेत. मला अभिमान वाटतो की अशा व्यक्ती आपल्या महाराष्ट्रात घडलेल्या आहेत. आपला महाराष्ट्र महान असा राष्ट्र, ज्याच्यामध्ये एवढे मोठे मोठे योद्धे, एवढे मोठी मोठी लोक, मनानेही श्रीमंत असणारे, जे स्वराज्यासाठी जीवाचीही पर्वा न करणारे लोक आज आपल्या मातीत होऊन गेली. त्यांच्या चरणी माझी कोटी कोटी प्रणाम. चला तर मग क्रांतीवीर उमाजी नाईक यांच्याबद्दल काव्य स्वरूपात मी माझे शब्द देण्यास सांगते. रखरखत्या उन्हामध्ये जशी तळपती तलवार दिसते, रखरखत्या उन्हामध्ये जशी तळपती तलवार दिसते, दलित पीडितांचा कैवारी रानडी वृत्ती त्यांस साजते. क्रांतीवीर उमाजी नाईक यांची मूर्ती तळपणाऱ्या सूर्यासवे भासते. क्रांतीवीर उमाजी नाईक यांची मूर्ती तळपणाऱ्या सूर्यासवे भासते. नायनाट अन्यायाचा करी मनी स्वातंत्र्याची वृत्ती भासते. छत्रपतींचा आदर्श नजरेस ठेवून राजे नाव सर्वत्र गाजते. क्रांतीवीर उमाजी नाईक यांची मूर्ती मद सूर्यासवे भासते.